हॅलो मित्रांनो, चॅनलवर स्वागत आहे तुमचं. आजच्या या एम एस एक्सेलच्या व्हिडिओमध्ये आपण फंक्शन्स आणि फॉर्म्युलाज याबद्दल चर्चा करणार आहोत. एक उदाहरण इथे घेतलं आहे मी. ते उदाहरण आहे ते मागच्या वेळेला जे मी उल्लेख केला होता त्याच पुस्तकातनं आहे. नोरीन ब्राऊन आणि अजून काही लेखक आहेत, त्यांनी लिहिलेलं बिगिनिंग एक्सेल हे पुस्तक आपण वापरणार आहोत या कोर्ससाठी. त्याच पुस्तकातले उदाहरण आहे. आणि तुम्हाला एक एक्सेल फाईल समोर दिसते आणि खाली काही शीट्स दिसत आहेत. इथं पहिल्यांदा बजेट समरी आहे, नंतर बजेट डिटेल्स आहेत, लोन पेमेंट्स आहे आणि प्रिपेअर टू प्रिंट आहे. त्या प्रिपेअर टू प्रिंटबद्दल आपण वाटलं तर शेवटी बोलू, तितका वेळ असेल तर. पण ही पहिली 3 एक्सेल शीट्स महत्त्वाचे आहेत आत्ता आपल्याला जे शिकायचं आहे फॉर्म्युला आणि फंक्शन्स याच्यासाठी. तर सगळ्यात आधी समोर तुम्हाला दिसेल एक छोटं टेबल आहे ज्याच्यामध्ये एका व्यक्तीचं ॲन्युअल इन्कम, वार्षिक उत्पन्न दिसतंय $33,000. मागेही मी सांगितलं होतं की या पुस्तकातल्या सगळ्या ज्या फिगर्स आहेत त्या डॉलर्समध्ये आहेत, कारण अर्थात ते पुस्तक अमेरिकन पब्लिशर्सनी पब्लिश केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचे जे टोटल ॲन्युअल एक्सपेन्सेस, वार्षिक जे खर्च आहेत, तिथे ते 3 भागामध्ये विभागले आहेत. एक एक्सपेन्सेस, कार पेमेंट आणि लोन मॉर्गेज पेमेंट्स. म्हणजे 2 प्रकारची कर्ज घेतलेली आहेत, लोन्स घेतलेली आहेत. कारसाठीचं कर्ज आणि दुसरं घरासाठीचं कर्ज. त्याचंसुद्धा जे तो जो EMI असतो त्याचं वार्षिक एकूण किती असतो ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि ह्या 3 एक्सपेन्सेस, 3 प्रकारचे एक्सपेन्सेस, त्या सगळ्यांची बेरीज केली की आपल्याला टोटल जो स्पेंट आहे, म्हणजे एकूण खर्च वर्षाला किती होतो तो मिळेल, तो कॅल्क्युलेट करायचा. आणि एकूण इन्कममधून एकूण खर्च जो आहे तो वजा केल्यानंतर, सबट्रॅक्ट केल्यानंतर किती उरतात, म्हणजे त्याच्यातनं सेविंग किती होतं दर वर्षाला, ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर अर्थात याच्यासाठी आपल्याला इथल्या 3 फिगर्स ज्या आहेत इथल्या त्या लागतील. आणि उजव्या कॉलममध्ये पर्सेंट ऑफ इन्कम जे आहे तो आणखीन एक स्वतंत्र विषय आहे, त्याबद्दल मी बोलणारच आहे. पण पहिल्यांदा प्रायमरीली हे 3 कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला ह्या उरलेले जे 2 एक्सेल शीट्स आहेत त्यांचा उपयोग करून घ्यायचा आहे. इथे जे दुसऱ्या शीटमध्ये तुम्हाला जो महिन्याच्या जे बेसिक खर्च आहे त्याचा ब्रेकअप दिलेला आहे. मंथली स्पेंड तुम्हाला इथे दिसेल, युटिलिटीज, सेलफोन, फूड एट्सेट्रा. ओके. त्याच्यातून आपल्याला महिन्याला जर का युटिलिटीजवर $250 इतका खर्च होत असेल तर वर्षाला किती होत असेल ते कॅल्क्युलेट करायचं आहे. असं प्रत्येकासाठी करायचं आहे. आता वर्षात 12 महिने असतात, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे कोणत्याही महिन्याला होणाऱ्या खर्चाला जर का 12ने गुणलं, मल्टिप्लाय केलं, तर आपल्याला त्या विशिष्ट कॅटेगरीचा वार्षिक खर्च मिळेल. हे मी सांगायची गरज नाही, पण सांगतो आहे. तर असा आपल्याला प्रत्येक कॅटेगरीसाठीचा वार्षिक खर्च कॅल्क्युलेट करायचा. त्यानंतर हे आधी पहिल्यांदा करायचं आहे. उरलेल्या 2 कॉलम्सबद्दल मी पुन्हा नंतर बोलीन या सगळ्याच्या ओघातच. नंतरचे जे 2 एक्सपेन्सेस आहेत ते आहेत कार लोन घेतलं आहे त्याचं पेमेंट आणि हाऊस लोन, घरासाठीचं कर्ज घेतलं आहे त्याचा EMI. या दोन्हीचा EMI. तर मंथली पेमेंट ते आहे, म्हणजेच EMI. तर ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मंथली पेमेंट काढलं की त्याच्यावरून वार्षिक खर्च किती असतो तो कळेल 12ने गुणल्यानंतर. आणि घराच्या कर्जासाठीचं जे EMI आहे त्याला पण 12ने गुणल्यानंतर त्याचा जो वार्षिक खर्च आहे तो मिळेल. त्यामुळे आपण जी बजेट समरी इथे जी आहे त्याच्यात एकूण या प्रत्येक कॅटेगरीतला जो खर्च आहे, जो महिन्याचा दिलेला आहे त्याच्यातून वर्षाचा कॅल्क्युलेट करणार, त्याच्यातून टोटल कॅल्क्युलेट करणार, वर्षाचा टोटल खर्च जो घर चालवण्यासाठीच म्हणूयात आपण, आता त्याला डोमेस्टिक एक्सपेन्सेस म्हणूयात. तर तो खर्च आपल्याला वर्षाचा मिळेल, तो आपण इथे एंटर करणार किंवा कॅल्क्युलेट करणार. कारसाठीचं जे कर्ज घेतलं आहे त्याच्यावरून आपण त्याचा EMI कॅल्क्युलेट करणार.
त्याला 12ने गुणल्यानंतर जो वार्षिक खर्च येईल त्याचा तो इथे एंटर करणार, आणि तसंच घरासाठीच्या कर्जासाठीचा इथे करणार, आणि याच्यातून आपल्याला एकूण खर्च जो वर्षाचा होतो तो मिळेल. त्याची बेरीज, त्याची सम जी आहे ती ह्या सेलमध्ये आपण फिल करणार किंवा भरणार, आणि नंतर ती जी काही येईल ती या 33,000तून वजा करणार आणि त्याचं सेव्हिंग करणार. हे झाला त्याची रूपरेषा, अशी आउटलाईन आपण जे काही करणार आहोत त्याची. ओके, आता याच्यासाठी फॉर्म्युला आणि फंक्शन्स या 2 गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत. तर फॉर्म्युला म्हणजे काय मी थोडक्यात सांगतो. तर फॉर्म्युला म्हणजे तुम्हाला मॅथमॅटिक्समधले जे फॉर्म्युला माहिती आहेत तसेच, फक्त एवढंच आहे की इथे फॉर्म्युला वापरताना आपण एका सेलमध्ये जर आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर दुसऱ्या सेल्समधल्या व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली वापरून त्याच्याने आपल्याला एक फॉर्म्युला तयार करता येतो, आणि तो फॉर्म्युला जसे तसा इतर सेल्समध्ये कॉपी करता येतो. हा त्याचा एक फायदा आहे, जे आत्ता मी इथे तुम्हाला करून दाखवतो. आता हे बघा, फॉर्म्युला जेव्हा आपल्याला एखाद्या आता खरं सांगायचं तर म्हणजे इथे हा फॉर्म्युला का उपयोगी पडतो, तर ॲन्युअल स्पेंड जो आहे तो मंथली स्पेंडच्या 12 पट असणारे प्रत्येक ह्या कॉलममधल्या प्रत्येक एंट्रीसाठी. म्हणजेच काय, तर ह्या कॉलममधली प्रत्येक एंट्री ही या कॉलममधल्या एंट्रीच्या 12 पट असेल. म्हणजेच आपण जर का एकच फॉर्म्युला तयार केला आणि त्याच्यामध्ये तर तो फॉर्म्युला आपल्याला या संपूर्ण कॉलमसाठी उपयोगी पडेल. म्हणजे थोडक्यात असा फॉर्म्युला की इथली एंट्री याच्या 12 पट, इथली एंट्री याच्या 12 पट, इथली एंट्री याच्या 12 पट, असा जर का एक कॉमन फॉर्म्युला आपण तयार करू शकलो तर त्याचा आपल्याला उपयोग होईल कॉलममधल्या प्रत्येक एंट्रीसाठी म्हणून. म्हणजे आपण फक्त एवढंच लिहायचं की आपण अशी इन्स्ट्रक्शन द्यायची एक्सेलला की बी कॉलममधली व्हॅल्यू घे आणि तिला 12ने मल्टिप्लाय कर आणि ती डी या कॉलममध्ये प्लेस करत जा, तिथे भरत जा त्या. अशा प्रकारचा तो एक कॉमन फॉर्म्युला आपल्याकडे असेल सगळ्या संपूर्ण कॉलमसाठी, आणि हा फॉर्म्युलाचा उपयोग असतो. आता आपण एक त्याचं प्रात्यक्षिक बघू, डेमो बघू. कोणत्याही वेळेला आपल्याला जेव्हा फॉर्म्युला तयार करायचा असतो आणि ज्या कॉलममध्ये आपल्याला किंवा ज्या सेलमध्ये आपल्याला तो फॉर्म्युला हवा असतो त्या कॉलममध्ये गेल्यानंतर सुरुवात आधी करायची ती इक्वल टू साईन दिली की एक्सेलला कळतं की आता ह्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला तो एक्सपेक्ट करतो आपल्याकडनं कुठला तरी. ओके, तर फॉर्म्युला काय आहे आपल्याला आता या ठिकाणी आपण आत्ता आहोत ते डी कॉलममध्ये आणि तिसऱ्या रोमध्ये. म्हणजे थोडक्यात याची जी व्हॅल्यू आहे किंवा ह्याचं जे या सेलचं जे काय म्हणूयात त्याला आपण, सेलचं जे डिस्क्रिप्शन आहे ते आहे D3. तर आपल्याला D3 जो मधली जी व्हॅल्यू हवी आहे ती ही जी व्हॅल्यू आहे बी कॉलम आणि तिसरी रो. ऑल राईट, म्हणजे B3 मधली व्हॅल्यू त्याला मल्टिप्लाय करायचं आहे 12ने. आणि आता इथे मल्टिप्लिकेशनसाठी मी स्टार ॲस्टरिक म्हणतात त्याला. जनरली कीबोर्डवर शिफ्ट दाबून जर का 8ची की दाबली तर आपल्याला ॲस्टरिक मिळतो, आणि पुढे लिहिलं 12 टाईप केलेलं आहे, आणि जर एंटर दाबला तर आपल्याला त्याचा जो काही ॲन्युअल एक्सपेंडिचर आहे या युटिलिटीजवरचं ते मिळतं. ओके, आपण काय केलं पुन्हा एकदा मी करतो. इक्वल टू साईन प्रेस केली, त्याच्याने आपल्याला एक्सेलला कळलं की आता कुठला तरी फॉर्म्युला एंटर होणार आहे. ओके, त्याच्यासाठी आपण एक असं करू शकतो की आपण 250 हे मॅन्युअलीसुद्धा एंटर करू शकतो. इथे आपल्याला 250चे 12 पट हवेत म्हणून. सो 250 मल्टिप्लाइड बाय 12 असं केलं तर आपल्याला तेच 3000 मिळेल. ओके, आता इथे 250 असं मॅन्युअली एंटर न करता जर का इक्वल टू साईन करून हा सेल सिलेक्ट केला आणि B3 असं त्याला सांगून नंतर जर का 12नी मल्टिप्लाय केलं तर 3000 येईल. त्याचा फायदा असा आहे
की आता याच्यानंतरच्या सेलमध्ये आपल्याला सेल फोन्सवरचा जो काही ॲन्युअल एक्सपेंडिचर आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्यावेळेला आपण पुन्हा एकदा इक्वल टू साईन करणार आणि मंथली स्पेंड जो काही आहे सेल फोनवरचा त्याला 12ने मल्टिप्लाय करणार. त्याच्यासाठी आपण इथे 100 लिहिणार. एक मार्ग असा आहे की 100 लिहायचं, 12ने मल्टिप्लाय करायचं आणि मग 1200 हे उत्तर मिळवायचं. ओके. किंवा दुसरा मार्ग इक्वल टू साईन करायचे. इथे 100 ही आकडा मिळवण्यासाठी डायरेक्टली ह्या सेलमध्ये क्लिक करायचं. इथे मिळतं आपल्याला B4. तर B4 जेव्हा आपल्याला निळ्या रंगात मिळतं ना तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ती त्याची ॲक्च्युली व्हॅल्यू तो घेतो. म्हणजे B4 या सेलमध्ये जी व्हॅल्यू आहे ती आहे 100. तर B4 निळ्या रंगात येतं म्हणजे B4 मधली ती व्हॅल्यू तो कन्सिडर करतो, त्याला 12ने मल्टिप्लाय करतो. ओके. आणि मग आपल्याला मिळतं 1200. ओके. तर आता ह्याचा जो फायदा आपण बघितला, इथे आपण इथं क्लिक करूयात. इथे आपण क्लिक केल्यानंतर इथे वर त्याचं डिस्क्रिप्शन मिळेल की इज इक्वल टू B3 मल्टिप्लाइड बाय 12. ओके. आता आपण हा फॉर्म्युला तयार केला आहे की नुसतं आपण काही 250नी 12ला मल्टिप्लाय केलेलं नाही आहे. तर आपण 250 ही व्हॅल्यू आहे B3 मधली, हे आपण एक्सेलला सांगितलं आहे एक्सप्लिसिटली. त्याच्यामुळे आता जर का त्यांनी B3च्या ठिकाणी जर का B4 रिप्लेस केला तर आपल्याला D4 मधली व्हॅल्यू मिळेल. B3च्या ठिकाणी B5ने रिप्लेस केलं आपण त्याला तर D5 मधली व्हॅल्यू मिळेल. B6ने रिप्लेस केलं या B3ला तर आपल्याला D6 मधली व्हॅल्यू मिळेल. म्हणजे जसं आपण या B3ला B4 B5 B6 असं असं रिप्लेस करत जाऊ तसं आपल्याला D4 D5 D6 अशा प्रकारच्या व्हॅल्यूज आपोआपच मिळत गेल्या पाहिजेत. आणि यालाच फॉर्म्युला म्हणतात. जनरली फॉर्म्युला काय असतो, फॉर्म्युला आपण जनरली कुठल्या तरी व्हेरिएबल्सच्या स्वरूपात देतो आणि त्या व्हेरिएबल्सची व्हॅल्यू जशी आपण बदलत जातो तसंच आपल्याला मिळणारं उत्तर बदलत जातं, त्याला फॉर्म्युला म्हणतात. तीच आयडिया इथे पण आहे की आपण इथे B3ला एखाद्या व्हेरिएबलसारखं ट्रीट करतो आहोत आणि मग त्याची व्हॅल्यू जी आहे ती B4 B5 B6 अशा प्रकारे बदलत जाऊ आणि मग त्याप्रमाणे आपल्याला D या कॉलममधल्या व्हॅल्यूज त्या प्रकारे मिळत जातील. ओके. आता बघूयात आपण. आता म्हणजे आपल्याला काय आहे की थोडक्यात प्रत्येक सेलमध्ये जाऊन नव्याने कॅल्क्युलेट करायची गरज नाही राहणार. नाहीतर आपल्याला जर का आपल्याकडे रेडी फॉर्म्युला नसेल तर ह्या सेलमध्ये जायचं, इथे पुन्हा 100 मल्टिप्लाइड बाय 12 करायचं, इथे जायचं आणि 300 मल्टिप्लाइड बाय 12 करायचं. ही भानगड आपल्याला करावी नाही लागणार. आणि एक्सेलमध्ये कधी कधी खूप मोठे शीट्स असतील तर त्यावेळेला खूप लांबलचक कॉलम्स असतात आणि असं प्रत्येक वेळेला करणं शक्य नसतं. म्हणून आता ह्याचा फायदा काय होतो आपण आता बघू. आपण एक फॉर्म्युला तयार करून घेतला B3 मल्टिप्लाइड बाय 12. आता इथे हे काळ्या रंगाचं प्लस साईन आलं, इथं आता हे पांढऱ्या रंगाचं साईन आहे. ह्या कॉर्नरला नेलं की इथे काळ्या रंगाचं हँडल येतं, त्याला म्हणतात स्ट्रेच हँडल किंवा फिल हँडल. तर इथे क्लिक करून तो जर का खाली खेचलं त्याला आणि आपल्याला 11व्या रोपर्यंतचे टोटल 11व्या रोपर्यंतचे एक्सपेंडिचर्स हवेत, ॲन्युअल एक्सपेंडिचर्स, तिथे जाऊन सोडलं तर इथे बघा संपूर्ण ॲन्युअल एक्सपेंडिचर प्रत्येक कॅटेगरीचे आपोआप कॅल्क्युलेट झाले. आणि तुम्ही आता बघाल इथे आपण B3 मल्टिप्लाइड बाय 12 हा फॉर्म्युला मॅन्युअली एंटर केला होता. आता इथे आपण कोणताही फॉर्म्युला मॅन्युअली एंटर केला नव्हता. जेव्हा इथे राहून आपण खाली स्ट्रेच केलं इथपर्यंत तर बाकीचे जे सेल्स आहेत इथपासून तिथे फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज आपोआप बदलल्या आहेत. इथे B3 होतं जेव्हा आपण मॅन्युअल एंट्री केलं होतं, आता इथे B4 आपोआप आलं आहे, B4 मल्टिप्लाइड बाय 12 आलं आहे. इथे B5 मल्टिप्लाइड बाय 12 आलं आहे, इथे B6 मल्टिप्लाइड बाय 12. असं इथे गेलो तर इथे B11 मल्टिप्लाइड बाय 12 आलं आहे. म्हणजे त्यांनी काय केलं तर जसं आपण स्ट्रेच केलं खाली तसा B3ला B4 B5 अशा ह्याच्याने रिप्लेस करत नेलं आणि त्याच्यामुळे आपल्याला या D या कॉलममधल्या सगळ्या ज्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज आहेत त्या मिळत गेल्या. फॉर्म्युला तयार करण्याचा हा फायदा असतो की तुम्ही फक्त एकदा तो फॉर्म्युला तयार केला तर नंतर फक्त स्ट्रेच केलं खाली तर त्या प्रकारे फक्त त्या
व्हॅल्यूज ज्या आहेत आधी जे करस्पॉन्डिंगली त्या व्हॅल्यूज बदलत जातात आणि आपल्याला स्वतंत्रपणे प्रत्येक सेलसाठी कॅल्क्युलेशन करायची गरज पडत नाही. हा झाला फॉर्म्युला तयार करण्याचा फायदा. आणि ह्याला आपण बघितलं म्हणजे आता की फॉर्म्युला तयार कसा करायचा आणि तो जनरलाइज कसा सगळ्या संपूर्ण कॉलमला कसा अप्लाय करायचा. राईट, फाईन. आता ओके, आता इथे आपण येऊयात पुढच्या टप्प्यावर. कॉलम एफ, पर्सेंटेज चेंज. पर्सेंटेज चेंज म्हणजे काय आहे तर आपण आता ॲन्युअल स्पेंड जो या वर्षीचा आहे तो कॅल्क्युलेट केला आणि मागच्या वर्षीचा जो ॲन्युअल स्पेंड आहे वार्षिक खर्च प्रत्येक कॅटेगरीचा हा दिलेला आहे आपल्याला, तो प्रोव्हायडेड आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खर्च कितीने वाढला किंवा कमी झाला, त्याला म्हणतात पर्सेंटेज चेंज. आणि ते पर्सेंटमध्ये काढायचं. नुसता चेंज म्हटलं तर आपण काय करू की या वर्षीचा खर्च मायनस गेल्या वर्षीचा खर्च याच्याने आपल्याला चेंज मिळेल. आता उदाहरणार्थ पहिल्याच केसमध्ये बघा 3000 आणि 3000 म्हणजे चेंज झाला 0. सेकंड कॅटेगरीमध्ये बघा 1200 आणि 1200 म्हणजे चेंज झाला 0. थर्ड कॅटेगरीमध्ये 3600 या वर्षीचा खर्च, मागच्या वर्षीचा खर्च 2250 म्हणजे चेंज झाला किती 3600 मायनस 2250. ओके, म्हणजे किती होतो तो जो काही असेल तो मलाही माहीत नाही, तर तो होईल मला असं वाटतं 350 आणि म्हणजे 26 म्हणजे 1350 होईल. तर ओके, तर हा पॉझिटिव्ह झाला. तर काही ठिकाणी हा चेंज निगेटिव्हसुद्धा असू शकतो. निगेटिव्ह अशा कारणामुळे की उदाहरणार्थ आपण इथे बघूयात. बघा इथे आता व्हेकेशनवर यावर्षी खर्च झाला आहे $1200, मागच्या वर्षी 2000 म्हणजे जास्त होतं. तर म्हणजे खर्च कमी झाला. म्हणजे जर का आपण 1200 मायनस 2000 केलं तर तो -800 होतो. म्हणजेच थोडक्यात तो चेंज निगेटिव्ह आहे. जर का व्हॅल्यू या वर्षीची व्हॅल्यू कमी असेल मागच्या वर्षीच्या व्हॅल्यूपेक्षा तर तो चेंज निगेटिव्ह असतो आणि वाढलेली असेल तर चेंज पॉझिटिव्ह आहे. तर पण हा झाला ॲब्सोल्यूट चेंज. ओके, आपल्याला ॲब्सोल्यूट चेंज विचारलेला नाही, पर्सेंटेज चेंज विचारला आहे. पर्सेंटेज चेंज कसा कॅल्क्युलेट करणार, जो चेंज आहे तो आधी कॅल्क्युलेट करायचा, त्याला लास्ट इयरच्या स्पेंडनी डिवाइड करायचं आणि मग 100नी मल्टिप्लाय करायचं. ओके, कारण आपल्याला पर्सेंट चेंज हवा आहे म्हणजे आपल्याला 100नी मल्टिप्लाय केलं पाहिजे. आणि बेसलाईन जी आहे ती आहे लास्ट इयरचा स्पेंड. तो त्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो काय आहे की चेंज डिवायडेड बाय बेसलाईन मल्टिप्लाइड बाय 100. ओके ओके, तर आता चेंज किती आहे. आता इथे आपण पुन्हा एकदा फॉर्म्युला तयार करणार आहोत. ओके, कारण इथे आपल्याला या दोन आणि आता आधी जे आपण फॉर्म्युला तयार केला होता तो फॉर्म्युला आणि आता नवीन जो फॉर्म्युला तयार करू त्याच्यामध्ये एक छोटा फरक असा आहे की मागच्या वेळेला जो फॉर्म्युला तयार केला होता त्याच्यामध्ये बी या कॉलममधली व्हॅल्यू, या कॉलममधल्या सगळ्या व्हॅल्यू ज्या बी या कॉलममधल्या व्हॅल्यूजवर अवलंबून होत्या. आता म्हणजे एकाच कॉलममधल्या व्हॅल्यूजवर अवलंबून होत्या. आता आपण एफ या कॉलममधल्या व्हॅल्यूज ज्या इथे फिल करणार आहोत त्या डी आणि ई या दोन कॉलम्समधल्या व्हॅल्यूजवर अवलंबून असतील. तर आपण आता त्या व्हॅल्यूज वापरून घेऊ. म्हणजे आता पहिल्यांदा आपण काय करणार तर डी मधली व्हॅल्यू जी या वर्षीची व्हॅल्यू आहे मायनस ई या कॉलममधली व्हॅल्यू ज्याच्याने आपल्याला चेंज मिळेल डिवायडेड बाय ई या कॉलममधली व्हॅल्यू. ओके, आणि हे केल्यानंतर आपल्याला या संपूर्ण हा जो रेशो मिळेल डी मायनस ई डिवायडेड बाय ई हा जो रेशो मिळेल या रेशोला 100नी मल्टिप्लाय करायचं. ओके, म्हणजे फॉर्म्युला काय आहे हे क्लिअर झालं असेल तर आता मी तो टाईप करतो. आता फॉर्म्युला लिहायचं म्हणजे आपल्याला पहिल्यांदा इक्वल टू साईन देणं भाग आहे. ओके, सो इक्वल टू साईन आता दिस इज
D3 मायनस, बघा मी इथे नेहमी कोणतीही व्हॅल्यू इथे जी लिहायची ती लिहिताना 3000 असं लिहित नाही, कारण 3000 असं लिहिलं तर तो फॉर्म्युला होणार नाही, तो फक्त ती व्हॅल्यू म्हणून घेईल. ओके, आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा असल्यामुळे इथे D3 आलं पाहिजे, E3 आलं पाहिजे, म्हणजे मग जेव्हा आपण ते स्ट्रेच करू तेव्हा ते D4 D5 ह्याच्यानी ते रिप्लेस होत जाईल. मायनस E3, राईट. आता याला आपल्याला E3 डिवाइड करायचं आहे, म्हणजे डिवायडेड बाय E3. ओके, आणि याला 100 मल्टिप्लाय करायचं, या संपूर्ण रेशोला. मी एक ब्रॅकेट पुन्हा टाकून घेतो, मल्टिप्लाइड बाय 100. आता याचं उत्तर 0 येणार आहे, कारण की D3 मायनस E3 0 आहे, 0%. ओके, राईट. आता इथे एकदा जाऊन आपण पुन्हा बघूयात. हा इथे फॉर्म्युला दिसतो, हा फॉर्म्युला बाहेर आहे, इथे फॉर्म्युला दिसतो आपल्याला. D3 मायनस E3 डिवायडेड बाय E3 मल्टिप्लाइड बाय 100. जर का तुम्हाला आठवत नसेल पर्सेंटेज चेंज कसं कॅल्क्युलेट करतात, तर वाटलं तर तुम्ही तुमची पुस्तकं बघा एकदा, किंवा इंटरनेटवर चेक करू शकता की पर्सेंटेज चेंज 2 क्वांटिटीजमधला कसा कॅल्क्युलेट करतात. ओके, आता बघा आपण इथे या युटिलिटीज या कॅटेगरीसाठीचा जो पर्सेंटेज चेंज आहे तो कॅल्क्युलेट केला. आता इथे फॉर्म्युला तयार झाला आहे, कारण आपण D3 E3 या व्हॅल्यूज वापरल्या, त्याच्यामुळे आपण आता एकदा का फॉर्म्युला तयार झालेला असल्यामुळे आपण जर का स्ट्रेच केलं या संपूर्ण कॉलमसाठी, तर आपल्याला इथे सगळ्या व्हॅल्यूज मिळतील. आता उदाहरणार्थ इथे D4 मायनस E4 डिवायडेड बाय E4 मल्टिप्लाइड बाय 100 आपोआप आले, कारण आपण फॉर्म्युला तयार करून घेतला. इथे बघा गडबड झाली काहीतरी, 6000% आलं ते. ह्याचं कारण असं झालं आहे की मला असं वाटतं हे ऑलरेडी पर्सेंटेज याला सेट करून ठेवलेलं आहे. मला असं वाटतं डिलीट करावं. गडबड झाली. ओके, त्यांनी असं झालं आहे की इथे जे फॉर्मॅटिंग असतं, नंबर फॉर्मॅटिंग, त्याच्यामध्ये पर्सेंटेज हे ऑलरेडी या कॉलमला पर्सेंटेज फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी आणून ठेवलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला नव्याने त्याला 100 जे आपण मल्टिप्लाय केलं ना, ते करायची गरज नाही आहे. आपल्याला फक्त इतकंच लिहायला हवं की लेट्स राईट इट इक्वल टू साइन D3 मायनस E3 डिवायडेड बाय E3. आता एंटर केलं तर 0 येणार आहे आपल्याला, कारण की D3 मायनस E3 जो आहे इथे तो 0 आहे. ओके, खरं म्हणजे असं आहे की ह्याला पर्सेंटेज या फॉर्मॅटमध्ये जर का त्यांनी सेट केलेलं नसतं तर आपल्याला 100 मल्टिप्लाय करावं लागलं असतं. पण आपण ते ऑलरेडी पर्सेंटेज फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे 100 मल्टिप्लाय केलेलं आहे ऑलरेडी, आणि त्याला आपण आणखीन पुढे 100 मल्टिप्लाय केल्यामुळे की तो जो नंबर जो दिसला आपल्याला मध्ये 6000% तो खूप वाढून गेला होता. ऑलराईट, तर सो बी केअरफुल अबाउट दॅट. तर थोडी काळजी घ्या. जर का ते असं काहीतरी अननॅचरल ॲबनॉर्मल उत्तर दिसलं तर समजायचं की काहीतरी फॉर्मॅटिंगमध्ये एक तर आपला फॉर्म्युला चुकला आहे किंवा फॉर्मॅटिंगमध्ये काहीतरी
गडबड आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही ते चूक शोधायचा प्रयत्न करा. ओके, तर आता आपण ह्याला स्ट्रेच करूयात, कारण आता फॉर्म्युला तयार झालेला आहे ऑलरेडी D3 - E3 डिवायडेड बाय E3 या सेलसाठी. आता बघा, आता हे आपले सगळे रिझनेबल नंबर्स आलेत. ओके, आता इथे गेलो तर फॉर्म्युला आपोआप पुढच्या सेलसाठीचा तयार असेल, D4 - E4 डिवायडेड बाय E4. इथे पण D5 - E5 एट्सेट्रा. आता इथे तुम्हाला दिसेल की हा नंबर जो आहे तो निगेटिव्ह आहे, हा पण निगेटिव्ह आहे. याचा अर्थ खर्च जो आहे तो या वर्षी कमी झालेला आहे आधीच्या वर्षापेक्षा, म्हणून ते निगेटिव्ह पर्सेंटेज आहे. ओके, आता आपण पर्सेंटेज चेंज जो आहे, जो या वर्षीचा 2 वर्षांमधला पर्सेंटेज चेंज तो कॅल्क्युलेट केला फॉर्म्युला वापरून. आता इथे आपल्याला येऊयात सी या कॉलमकडे, पर्सेंटेज ऑफ टोटल. ओके, तर पर्सेंटेज ऑफ टोटल काढण्यासाठी आपल्याला आधी इथे त्याचा अर्थ असा होतो की जो मंथली स्पेंड जो आहे त्याची जी टोटल आहे त्या टोटलमधला किती टक्के भाग हा युटिलिटीजवर खर्च झाला. ओके, म्हणजे जर का पुन्हा एकदा तेच लॉजिक पर्सेंटेज चेंजला आपण जे वापरलं ते की मंथली स्पेंड युटिलिटीजवरचा डिवायडेड बाय टोटल मल्टिप्लाइड बाय 100, त्याला आपण पर्सेंटेज ऑफ टोटल म्हणणार. त्याच्यासाठी आपल्याला आधी टोटल काढावी लागेल. मागच्या वेळेला आपण ऑटोसमचं एक फंक्शन वापरलं होतं, ते मी आता इथे पुन्हा वापरतो, किंवा इथे आपल्याला फंक्शन एक नव्याने पण वापरता येईल. चल आपण फंक्शन कसं वापरायचं ते बघू. आता आपण आत्ता या ठिकाणी फॉर्म्युलाच बघितले. आधी फॉर्म्युला आणि फंक्शनमध्ये थोडा फरक असतो. फॉर्म्युलामध्ये आपण नेहमी एका सेलमध्ये दुसऱ्या एखाद्या सेलमध्ये दुसऱ्या किंवा दुसऱ्या 2 सेल्समधल्या वगैरे व्हॅल्यूज वापरून फॉर्म्युला तयार करतो. पण ज्यावेळेला अनेक सेल्समधल्या व्हॅल्यूजवर आपल्याला ऑपरेट करायचं असेल तर आपण असा एखादा फॉर्म्युला तयार करणं हे इम्प्रॅक्टिकल असतं. म्हणजे उदाहरणार्थ आता इथे मला जर का टोटल घ्यायची असेल तर मला फॉर्म्युला तयार करायचा असेल तर इक्वल टू साईन देऊन या सगळ्यांची बेरीज करायची असल्यामुळे B3 + B4 + B5 + B6 + B7 असं करून B11पर्यंत आणावं लागेल. आता हे शीट खूप लहान आहे. जर का हे 250 रोजचं शीट असतं तर मला B1 + B2 अप टू B250 असं लिहावं लागलं असतं, जे शक्य नसतं. मग असं ज्या वेळेला खूप मोठ्या रेंजवर, व्हॅल्यूजच्या रेंजवर ज्या वेळेला आपल्याला एखादं ॲरिथमॅटिक ऑपरेशन करायचं असतं त्यावेळेला फंक्शन वापरलं जातं, त्यावेळेला फॉर्म्युला वापरलं जाते. फॉर्म्युलामध्ये आपण एक्सप्लिसिटली म्हणजे ज्या सेल्समधल्या व्हॅल्यूज आपल्याला वापरायच्या आहेत, B3 असेल, B4 असेल, ते त्या सेल्सची जी नावं आहेत ती प्रत्यक्ष तिथे सगळ्या सेल्सची नावं आपण प्रत्यक्ष एंटर करतो, जे सेल्सची वापरले जाणार आहेत ते. इथे तसं होत नाही. इथे आपण सेल्सची रेंज देतो. म्हणजे उदाहरणार्थ असं की आता आपल्याला इथे आपण त्याचं बघूयात कसं करायचं ते. या संपूर्ण B3 पासून ते B11 एवढ्या संपूर्ण रेंजवरची आपल्याला सम घ्यायची. तर सम नावाचं फंक्शन आपण इथे बघूयात. आता फंक्शन एखाद्या सेलमध्ये आणण्यासाठी 2-3 मार्ग आहेत. एक म्हणजे आपण टाईप करू शकतो. सम जर का टाईप केलं तरी बघा इथे लगेच खाली आपल्याला तो त्याला ऑटो सजेशन म्हणतात. तो सजेस्ट करतो की SU या पासून सुरू होणारी कोणकोणती फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सम इथे मिळेल, आणि इथे डबल क्लिक केलं की तो इथे सम लगेच दिलेच. आणि सम म्हटलं की आपल्याला कुठपासून कुठपर्यंत त्याची सम हवी आहे, कोणत्या सेलपासून कोणत्या सेलपर्यंतची सम हवी आहे त्याचा पहिला द्यायचा आणि नंतर कोलन करून लास्ट द्यायचा.
म्हणजे तो संपूर्ण हे सिलेक्ट करतो, किंवा हे सिलेक्टही करता येतं. सम माऊसनी असं सिलेक्ट केलं तर तो त्याची टोटल देतो. सो इट इज 1427. ओके. आता ह्याची आपल्याला आपण आता ह्या ठिकाणी आपण फंक्शन वापरलं आहे, ज्याच्यामध्ये आपण B3 B4 असं दिलं नाही, तर पहिली व्हॅल्यू दिली B3 आणि शेवटची व्हॅल्यू कोलन करून शेवटची व्हॅल्यू दिली B11. याचा अर्थ की ऑल व्हॅल्यूज दॅट लाय बिटवीन B3 आणि B11, B3 पासून सुरू होऊन B11 पर्यंत ज्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या, असा त्याचा अर्थ होतो. हा फरक आहे फॉर्म्युला आणि फंक्शनमधला, मुख्य फरक. ओके. तर ओके, आता हे झालं टोटल. आता पर्सेंट ऑफ टोटल काढायची आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय असला पाहिजे, मी तुम्हाला आत्ताही मागे सांगितलं ते. इथे फॉर्म्युला वापरू आपण पुन्हा. इक्वल टू B3 डिवायडेड बाय, असं वाटतं इथे घ्यावं, पॅरेंथेसिस घ्यावा, B3 डिवायडेड बाय टोटल. म्हणजे काय, इथं क्लिक करूयात आपण, इथे B12 येईल. आता हे पर्सेंट हवं आहे आपल्याला, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी त्या पर्सेंट फॉर्मॅटमध्ये सेट केलेलं आहे की नाही मला माहिती नाही. जर ते पर्सेंट फॉर्मॅटमध्ये सेट केलेलं नसेल तर आपल्याला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल, नाहीतर नाही केलं तरी चालेल, किंवा ऑलरेडी पर्सेंट फॉर्मॅटमध्ये सेट केलेलं तर आपल्याला करता कामा नाही आहे 100ने मल्टिप्लाय. आता मी एंटर करून बघतो काय व्हॅल्यू मिळते. ओके. आता हे पर्सेंट फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी सेट आहे असं दिसते, कारण इथे पर्सेंट साईन आलं आहे. आणि 250 इज 17% ऑफ 1427 विच इज अ रिजनेबल फिगर. सो म्हणजे याचा अर्थ ते पर्सेंट फॉर्मॅटमध्ये सेट आहे. आता ओके, म्हणजे आपण इथे फॉर्म्युला सेट केला नाही का, B3 डिवायडेड बाय B12 मल्टिप्लाइड बाय 100, हे इम्प्लिसिटली आहे तिथे गृहीत धरलेले. आता बघा इथे थोडंसं चुकणार आहे आपलं उत्तर. मी आता इथे फॉर्म्युला सेट केला. आता आधीचा जो आपला अनुभव आहे त्याप्रमाणे जर का आपण हे जे फिल हँडल आहे ते स्ट्रेच करून खालपर्यंत आणलं तर त्या फॉर्म्युलाने आपल्याला प्रत्येक सेलमधला पर्सेंट ऑफ टोटल मिळायला पाहिजे, पण ती मिळत नाही. ओके. का बरं मिळत नाही, तर तो म्हणतो की व्हॅल्यू इनव्हॅलिड आहे ही. का बरं असं झालं, तर आपल्याला इथे फॉर्म्युला आहे B3 डिवायडेड बाय B12. आपल्याला या C4मध्ये आपल्याला काय हवं आहे, B4 डिवायडेड बाय B12 हवं. तर हा जो B12 आहे तो आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये तसाच हवा आहे, तो बदलायचा नाही आहे. फक्त न्यूमरेटरमधला जो इथे B3 होता तो B4 करायचा आहे, B4 B5 B6 असं करत जायचं आहे. पण डिनॉमिनेटरमधलं B12 तसाच हवा आहे, कारण की आपण पर्सेंटेज जे काढतो आहोत ते या टोटलच्या तुलनेने काढतो आहोत, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू धिस टोटल काढतो. त्याच्यामुळे पहिल्यांदा जे आपण पर्सेंट काढणार तो 250 डिवायडेड बाय 1427. सेकंड पर्सेंटेज जे काढणार ते 100 डिवायडेड बाय 1427 अँड सो ऑन, असं करत जाणार. पण प्रॉब्लेम असा येतो की ज्या वेळेला आपण एक सेल खाली सरकतो त्यावेळेला तो जसं न्यूमरेटरमधला सेल 1ने वाढवतो, जसं B3चं B5 आणि B4 B5 B6 करतो, तसं डिनॉमिनेटरची मधला सुद्धा जो काही सेल जो आहे त्याचा जो रो नंबर आहे तो सुद्धा एक-एकने वाढवत नाही. तो म्हणजे इथे B12 आहे, पुढे तो B13 करून टाकतो, इथे B14 करतो आणि इथे B15 करतो वगैरे. तर प्रॉब्लेम असा आहे की जसं B12मध्ये 1427 आहे तसं याच्या खाली B13 B14 मध्ये काही व्हॅल्यूजच नाही आहेत. त्याच्यामुळे तो कन्फ्यूज होतो आणि तो म्हणतो की मला अशी कुठली व्हॅल्यूज मिळालीच नाही, त्याच्यामुळे तो इथे इनव्हॅलिड नंबर म्हणून
किंवा डिव्हिजन बाय 0 किंवा इनव्हॅलिड नंबर अशा प्रकारचं आपल्याला एरर दाखवतो. आता ह्याच्यावर काय उपाय करायचा की वरची व्हॅल्यू आपल्याला जी आहे ती बदलायची न्यूमरेटरमधली, पण डिनॉमिनेटरमधली मात्र व्हॅल्यू जशी आहे तशीच ठेवायची, ती B12च ठेवायची. ह्याच्यासाठी आपल्याला एक बदल करावा लागेल. आत्ता आपण जे काही केलं होतं याच्या आधी फॉर्म्युला तयार करताना त्याला म्हणतात रिलेटिव्ह रेफरन्सिंग. रिलेटिव्ह रेफरन्सिंग म्हणजे जसं आपण खालच्या रोमध्ये येत जातो तसे जे रो नंबर्स असतात फॉर्म्युलामधले किंवा रोमधल्या ज्या व्हॅल्यूज असतात ज्या फॉर्म्युलामध्ये असतात त्या पण बदलत जातात. पण जर का आपल्याला एखादी अशी व्हॅल्यू असेल जी बदलायची नसेल, जशी उदाहरणार्थ इथे B12 आपल्याला फिक्स्ड ठेवायची, तर त्याच्यासाठी आपल्याला ॲब्सोल्यूट रेफरन्सिंग करावं लागतं. तर ही एक नवीन संकल्पना आहे ॲब्सोल्यूट रेफरन्सिंग फॉर्म्युलामध्ये. तर आता इथे आपल्याला एक्सेलला असं सांगावं लागेल की या फॉर्म्युलामध्ये B3 बदलत जा, पण B12 जो आहे तो काही बदलू नकोस. तो जसं आपण खाली स्ट्रेच करू व्हील हँडल तसं B3चं B4 B5 B6 असं होत गेलं पाहिजे, पण B12 मात्र डिनॉमिनेटरमधला जो आहे तो तसाच राहायला पाहिजे. तर त्यासाठी आपण तशी इन्स्ट्रक्शन एक्सेलला देऊ शकतो. आणि त्यावेळेला आपण काय करतो तर हा जो B12 आहे त्याला $साईन वापरतो. बीच्या आधी एक $साईन आणि 12 म्हणजे 12च्या आधी एक $साईन, म्हणजे त्याचा जो कॉलम आहे त्याच्या आधी एक $साईन आणि त्याचा जी रो आहे त्याच्या आधी पण एक $साईन. असं जर का केलं तर त्याला आता एक्सेलला हे कळेल की हा जो फॉर्म्युला आपण तयार केला आहे इथला, ओके एंटर करतो मी, याच्यामध्ये इथे मी येतो, याच्यामध्ये आता ह्याच्यानंतर स्ट्रेच केलं आपण खाली तरीसुद्धा B12 बदलायचं नाही आहे, B3 B4 हे मात्र बदलत जायचं. आता आपण एकदा इथे स्ट्रेच करूयात आणि बघू काय होतं. आता हे बघा, हे सगळे व्यवस्थित जसे हवेत तसे आले. पर्सेंटेज ऑफ टोटल इथे 7.01 आहे, याचा अर्थ 100 हा $100 हे 1427च्या 7% आहे, 7.01% आहे. ओके, इथे आता इथे येऊन बघूयात आपण पुन्हा. इथे बघा तुम्ही B3चं B4 झालं आहे पण B12 तसंच राहिलं. किंवा इथे येऊन बघूयात आपण 7th रोमध्ये आहोत, B7 आलं आहे पण B12 तसंच राहिलं. तर असं प्रत्येक ठिकाणी झालेलं दिसतंय. तर हे झालं, ह्याला म्हणतात ॲब्सोल्यूट रेफरन्सिंग. रिलेटिव्ह रेफरन्सिंग बघितलं आपण फॉर्म्युला कसा तयार करायचा बघितला. आधीचे जे 2 कॉलम्स आपण भरले, ॲन्युअल स्पेंड आणि पर्सेंटेज चेंज, त्याच्यामध्ये आपण रिलेटिव्ह रेफरन्सिंग वापरलं. प्रत्येक वेळेला जसं रो बदलते तशी रोमधल्या सगळ्या व्हॅल्यूज बदलतात. पर्सेंटेज ऑफ टोटल बघितलं त्यावेळेला आपण ॲब्सोल्यूट रेफरन्सिंग बघितलं, एक व्हॅल्यू त्यातली फिक्स्ड राहते. तर आपल्याला जितक्या हव्या तितक्या व्हॅल्यूज आपण तशा फिक्स ठेवू शकतो आपल्या गरजेप्रमाणे. ठीक आहे, तर इथपर्यंत आलं. आता आहे तो म्हणजे टोटल. ओके, आता इथली टोटल आपण जी मंथली स्पेंडची आहे ती काढलेली आहे. आता ॲन्युअल स्पेंडची जी टोटल आहे ती आपण एकतर याला 12ने मल्टिप्लाय केलं तर ॲन्युअल स्पेंड मिळू शकतो आपल्याला. ओके, त्याला एक आणखीन एक पर्याय सांगतो. एकतर असं आहे की इथे आपण बघितलं की हा B3 × 12 आहे आणि आपण हा फॉर्म्युला ऑलरेडी सेट करून ठेवला आहे. त्याच्यामुळे आणि इथे जी व्हॅल्यू येणार आहे ती B12 × 12 येणार आहे. त्याच्यामुळे त्याच फॉर्म्युलासाठी आपण हे खालपर्यंत खेचलं तर आता आपल्याला इथे ही व्हॅल्यू मिळेल जी B12 × 12 असेलच, कारण की आपण फॉर्म्युला ऑलरेडी तयार करून ठेवलेला होता. त्यामुळे तो फक्त आता B3 जो आहे त्याला B12ने रिप्लेस करेल आणि आपल्याला D12ची व्हॅल्यू देईल जी बरोबर आहे. ओके, तर आता इथे जी व्हॅल्यू मिळाली आहे D12 या सेलमध्ये, ती D3 पासून ते D11 सगळ्यांची सम आहे, ती आहे 17,124. हीच कॅल्क्युलेट करण्याची अजून एक पद्धत आहे.
आत्ता हे आपण फॉर्म्युला वापरून केलं, जो फॉर्म्युला आपण आधी तयार केला होता ते वापरून केलं. फंक्शन वापरूनही हे करता येईल. आपण जसं इथे सम फंक्शन वापरलं तसं इथे एकदा सम फंक्शन वापरलं, पुन्हा एकदा सॉरी इक्वल टू सम, आणि या सगळ्यांना सिलेक्ट केलं तरी तीच व्हॅल्यू येणार. हा एक दुसरा मार्ग झाला. तिसरा मार्ग आणखीन एक सांगतो. इथे आहे ती B3 पासून ते B11 ची सम आहे. याला आपण जर कॉपी केलं, कॉपी करताना काय करायचं, मी Ctrl+C वापरून कॉपी केला. हा कीबोर्ड शॉर्टकट आहे, पण इथे सुद्धा कॉपीचा एक तुम्हाला दिसेल, कॉपीचा एक स्विच म्हणूयात आपण, तो आहे. इथे क्लिक केलं तर तो कॉपी करतो, आणि इथे जर का आपण पेस्ट केलं तर पेस्टसाठी इथे आपण जाऊन पेस्ट करू शकतो. पेस्टचे वेगवेगळे पर्याय आहेत, पण आत्ता आपण त्यात जाणार नाही. हा बेसिक पेस्ट जो आहे तो पेस्ट केला तर इकडे पुन्हा तीच व्हॅल्यू येते, 17,124. तर जेव्हा कॉपी पेस्ट करतो आपण तेव्हा ॲक्च्युली एक्सेल इंटरनली काय करतो, तर तिथला जो फॉर्म्युला आहे किंवा ते फंक्शन जे आहे ते फंक्शन कॉपी पेस्ट करतो, आणि इथे या कॉलममधले सगळे नंबर्स जे आहेत ते या कॉलमनी रिप्लेस करतो. त्याला तेवढा इंटेलिजन्स आहे, हे कळतं त्याला की आपण जर का कॉपी पेस्ट करत असू तर फंक्शन इकडचं इकडे घ्यायचं, पण व्हॅल्यूज मात्र वेगळ्या घ्यायच्या. कारण आधी आपण B या कॉलममधल्या व्हॅल्यूज घेऊन फंक्शन त्याला अप्लाय केलं आहे. जर का आपण या D या कॉलममध्ये ते फंक्शन कॉपी पेस्ट करत असू तर आता आपण Dमधल्या व्हॅल्यूज घेतल्या पाहिजेत, हे त्याला कळतं. ओके, सो आपण कॉपी पेस्ट करून सुद्धा फंक्शन इथे तेच घेऊ शकतो. याच्याने आपल्याला तीच व्हॅल्यू मिळाली, 17,124. ओके, लास्ट इयर स्पेंडसुद्धा आपण त्याची टोटल जी आहे ती काढू शकतो त्याच पद्धतीने. इथे वाटलं तर लेट्स कम हिअर, कॉपी पेस्ट. ओके, म्हणजे या वर्षीचा एकूण खर्च 17,124 आहे, मागच्या वर्षीचा 15,958 होता. पर्सेंटेज ऑफ टोटलची त्याची टोटल किंवा पर्सेंटेज चेंजची टोटल घेण्यात काही अर्थ नाही. इट डझंट मीन एनिथिंग. ओके, आता इथल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फिल करायच्या आहेत. नंबर ऑफ एक्सपेन्स कॅटेगरीज, नंबर ऑफ एक्सपेन्स कॅटेगरीज म्हणजे इथे किती कॅटेगरीज आहेत अशा ज्याच्यावर खर्च झाला. तर आता इथे आपण त्या मॅन्युअली काउंट करू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, तर या आपण मॅन्युअली काउंट केल्या, पण नेहमी ते शक्य नसतं. जेव्हा खूप मोठं एक्सेल शीट असतं त्याला शक्य नसतं, तर अशा वेळेला आपण काउंट फंक्शन वापरतो. तर इथे तुम्हाला आपल्याला आता असं दिसतं इथे की इथपासून इथपर्यंत जर का या सगळ्या कॅटेगरीज आहेत तर काउंट फंक्शन काउंट. ओके, आणि जर का इथपासून इथपर्यंत सगळा तो रेंज सिलेक्ट केली. बघा, पुन्हा एकदा मी सांगतोय की जेव्हा आपण फंक्शन वापरतो तेव्हा आपण रेंज सिलेक्ट करतो व्हॅल्यूजची किंवा सेल्सची. तर 9 आला. ओके, म्हणजे 9 कॅटेगरीज आहेत एक्सपेन्सच्या.
यावर्षी मागच्या वर्षी तितकेच आहेत, तर आपण एक तर कॉपी पेस्ट करू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे की इथे कुठेही नंबर ऑफ कॅटेगरीज बदललेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे कॉपी पेस्ट करू शकतो. किंवा पुन्हा एकदा ते फंक्शन वापरू शकतो, काउंट. आणि आता या कॉलममधल्या सगळ्या व्हॅल्यूज सिलेक्ट करून त्याला एंटर केल्यानं 9 येतं. ओके, हे 9 जे आहे ते आपल्याला अशा सगळ्या सेल्सची संख्या देतं ज्याच्यामध्ये नंबर्स आहेत. ओके, ह्या सगळ्यामध्ये नंबर्स आहेत, त्याच्यामुळे 9 हे आपल्याला हा आकडा मिळाला. ओके, आता इथे आहे तो ॲव्हरेज स्पेंट. इथे आपल्याला पुन्हा फंक्शन वापरावं लागेल. ॲव्हरेज स्पेंट म्हणजे काय? ॲन्युअल स्पेंट जो आपण आपल्या वेगवेगळ्या कॅटेगरीजवर झालेला आहे, युटिलिटी, सेलफोन, फूड वगैरे, त्याचा ॲव्हरेज काय आहे. तर त्याची जी टोटल रेंज आहे तो तुम्ही बघा. एक मिनिमम जो खर्च झाला आहे तो माझ्यामध्ये 1200 आहे, आणि मॅक्सिमम जो खर्च झाला आहे तो आहे 3600. ओके, तर जो टोटल खर्च आहे तो 1200 आणि 3600च्यामध्ये व्हेरी होतो, पण त्याचा ॲव्हरेज काय आहे ते जर का काढायचं आहे तर आपण इथे पुन्हा एकदा इक्वल टू ॲव्हरेज फंक्शन वापरणार आहोत. इथे बघा, इथे ॲव्हरेज फंक्शन दिसतं, डबल क्लिक केलं. ॲव्हरेज कशाचं? तर संपूर्ण प्रत्येक सगळ्या कॅटेगरीजचं, म्हणजे इथपासून ते इथपर्यंत या सगळ्या कॅटेगरीज आपण सिलेक्ट केलं, एंटर केलं. 1903 म्हणजे ॲव्हरेज खर्च जो आहे तो 1903 एवढा आहे. मागच्या वर्षीचा ॲव्हरेज खर्च इक्वल टू दॅट इज, पुन्हा एकदा ॲव्हरेज फंक्शन वापरणार आपण, ॲव्हरेज. आणि आता मागच्या वर्षीसाठीचा जो कॉलम आहे त्यातल्या सगळ्या व्हॅल्यूज सिलेक्ट करू आणि एंटर करणार. मागच्या वर्षीचा जो ॲव्हरेज खर्च जो होता वेगवेगळ्या कॅटेगरीजसाठीचा तो 1703 इतका होता. आता इथे मिनिमम स्पेंड म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण मिनिमम स्पेंड केलं त्याच्यासाठी फंक्शन आहे मिन. मग इथे मिन दिसतं. आता मिन म्हणायचं आणि ते सगळे सेल्स सिलेक्ट करायचे ज्याच्यामधला मिनिमम आपल्याला हवा आहे. ओके, हे सगळे सेल्स आहेत, ह्याच्यामधला मिनिमम कोणता आहे हे तो आपल्याला सांगेल. 1200, आणि 1200 तो आहे हे आपण असंही बघूनही आपल्याला कळेल, कारण आता हे खूप मोठं शीट नाही आहे. ज्या वेळेला मी पुन्हा एकदा सांगतो, त्याच्या एक्सेल शीट्स कधी खूप मोठमोठी असतात, 2,000 एंट्रीज असतात, पण त्याहीपेक्षा मोठीसुद्धा असू शकतात. त्यावेळेला आपल्याला असं मॅन्युअली ते बघून नुसते त्याच्यावर नजर टाकून किती सगळ्यात लहान आकडा कोणता आहे किंवा सगळ्यात मोठा आकडा कोणता आहे असं सांगणं शक्य नसतं. त्यावेळेला ही फंक्शन्स उपयोगाला येतात. तसं मिनिमम स्पेंट मागच्या वर्षीचा किती आहे, मिनिमम पुन्हा आपण MIN टाईप केल्या इथे सगळे MIN पासून सुरू होणारी सगळी फंक्शन्स आपोआप समोर आली. आता मला हे माहिती आहे की मिनिमम फंक्शनसाठी असं एक फंक्शन आहे हे मला माहिती असल्यामुळे मी बरोबर ते तसं टाईप केलं. तर जनरली एक्सेल वापरणाऱ्यांना ह्या फंक्शन्स माहिती असतात. ओके, तर मिनिमम आणि इथे पुन्हा ही रेंज सिलेक्ट केली. आता या रेंजमधली मिनिमम व्हॅल्यू किती आहे ते तो आपल्याला सांगेल. मला 1000 ही यातली मिनिमम व्हॅल्यू ती इथे दिसते बघा आपल्याला क्लोथ्सवरची. क्लोथ्ससाठी 1000 ही फिगर इथे एक्झिस्ट करते. आता मॅक्सिमम स्पेंड आहे तो काढायचा आहे. कोणत्या कॅटेगरीवर सगळ्यात जास्त खर्च झाला आहे, यावर्षी किती खर्च, यावर्षीसुद्धा आणि मागच्या वर्षीसुद्धा, ते कॅल्क्युलेट करायचं. त्याच्यासाठी फंक्शन आहे मॅक्सिमम. ते दिसतंय मॅक्स. पुन्हा एकदा संपूर्ण
रेंज सिलेक्ट करायची. ही रेंज सिलेक्ट केली की यातला जो मॅक्सिमम आहे तो मिळेल. $3600 इथे दिसते तुम्हाला. 3600 हा फूडवरचा खर्च आहे. तो तुम्हाला कळेल की इथे तुम्ही जर का जस्ट क्रॉस चेक करू शकता की तो मॅक्सिमम आहे, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे. तसंच मॅक्सिमम इथला मागच्या वर्षीच्या खर्चांमधला मॅक्स, पुन्हा एकदा ही रेंज सिलेक्ट करूयात संपूर्ण. E3 पासून ते E11 पर्यंत. एंटर. 3000. तर 3000 बघा इथे युटिलिटीजवरचा खर्च आहे, तो मॅक्सिमम होता. बाकीचे सगळे त्यापेक्षा कमीच आहे. त्याच्यामुळे आपलं आता हे टेबल पूर्ण भरून झालं आहे. ऑल राईट. ओके. आपण एकदा त्याला सेव्ह करून घेतो, कारण इथे सेव्ह करण्यासाठी एकतर इथे तुम्हाला ही जी दिसतं आहे सिम्बॉल, तो सेव्हचा आहे. त्यालाच तुम्हाला इथे तुम्ही थोडं बारकाईने बघितलं तर कंसात Ctrl+S लिहिलं आहे. Ctrl+S केलं तर हा कीबोर्ड शॉर्टकट आहे. Ctrl+S केलं तरी पण ती फाईल सेव्ह होते. किंवा फाईल इथे जाऊन इथे सेव्हचं एक ऑप्शन आहे, इथे जाऊन सुद्धा सेव्ह करता येते. तर ऑलरेडी ही फाईल मी CH2 या नावाने सेव्ह केलेली, CH2 डेटा मी सेव्ह करून घेतो. ती इथे क्लिक करून ती आता सेव्ह झाली. म्हणजे आता आपण हे जे सगळे बदल केले, सुरुवातीला हा सगळा जो हे टेबल जे होतं, हा तक्ता जो होता तो सगळा रिकामा होता, काही फक्त थोड्याफार व्हॅल्यूज भरलेल्या होत्या. आता आपण या सगळ्या ज्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये भरल्या, आता तो आपण सेव्ह केला. ओके. ही फाईल ही सेव्ह झाली. इथपर्यंतचं आपलं काम आता सेव्ह झालं. आता ते जाणार नाही. आणि आदनाबादनं फाईल सेव्ह करण्याची एक सवय लावून घ्यायची. तुम्ही जर का एक्सेल वापरत असाल किंवा वापरालच तर फाईल आदनाबादनं सेव्ह करण्याची सवय लावून घ्यायची. म्हणजे काम तुमचं काही कारणाने जर अचानक PC बंद पडला तर काम वाया जाणार नाही. ऑल राईट. आता हे झालं आपला या वर्षीचा एकूण खर्च. तो झाला 17,124 आहे. ओके. आता इथे एक्सपेन्सेसमध्ये आपल्याला ते 17,124 जे आहे ते आणायचे. ते कसे आणणार आपण? आता बघा, हे एक्सेल शीट वेगळे. आत्तापर्यंत आपण एकाच एक्सेल शीटमध्ये फॉर्म्युलाईज किंवा फंक्शन्स वापरले. आता ह्या शीटमधलं एक नंबर आपल्याला, हा नंबर या शीटमध्ये आणायचा आहे. फाईल एकच आहे, एक्सेल फाईल एकच आहे, पण त्याच्यामधली 2 वेगवेगळी शीट्स आहेत. तर वेगळं काही करायचं नाही आहे. इथे सुद्धा जायचं, इक्वल टू साईन लावायचं. आता पुन्हा या शीटवर स्विच व्हायचं. याच्यावर जो नंबर आपल्याला तिकडच्या शीटवर न्यायचा आहे आणि जिथे जाऊन आपण इक्वल टूचं साईन क्लिक केलेलं आहे तिथे आपल्याला हा नंबर न्यायचा आहे. तिथे आपण इथे क्लिक केलं आणि एंटर दाबलं. एंटर दाबल्यानंतर तो आपोआपच पुन्हा पहिल्या शीटवर शिफ्ट झाला आणि त्याने ती व्हॅल्यू इथे ॲड केली किंवा फिल केली, घेतली इथे व्हॅल्यू. आता इथे आपल्याला जे बाकीचे जे खर्च आहेत महिन्याचे ते सगळे मिळाले. आता आहे राहतो तो कार पेमेंट आणि मॉर्गेज पेमेंट, म्हणजे घराचं आणि कारचं जे कर्ज आहे त्याच्यावरचा EMI देण्यामुळे जो काही वार्षिक खर्च होतो तो काढायचा. त्याच्यासाठी आता आपण लोन पेमेंट या नवीन शीटवर जाऊ आणि EMI कसा कॅल्क्युलेट करायचा ते बघू. अगदी सोपं आहे. एकच फंक्शन दोन्हीसाठी वापरायचं आहे आपल्याला. पेमेंट नावाचं ते फंक्शन, त्याचं शॉर्ट फॉर्म आहे PMT. तर आता बघा इथे कार लोन पेमेंटचे काही डिटेल्स दिले. लोन घेतलेलं आहे ते $20,000 आहे. त्याच्यावर 3% ज्याला आपण काय म्हणू, इंटरेस्ट रेट म्हणजे व्याजदर, वार्षिक व्याजदर जो आहे ॲन्युअल इंटरेस्ट रेट, तो 3% आहे आणि 6 वर्षात ते लोन फेडायचे. 6 वर्षांसाठी जर ते लोन घेतलेलं आहे, तर जर 6 वर्षांसाठी ते लोन घेतलेलं असेल तर त्याचा EMI किती असेल, मंथली पेमेंट, ते कॅल्क्युलेट करायचं. तर याच्यासाठी सुद्धा
रेडी फंक्शन असल्यामुळे आपल्याला काही कॅल्क्युलेशन्स करावे लागत नाहीत. फक्त या ज्या फिगर्स आहेत त्या इनपुट केल्या की आपल्याला ते त्या फंक्शनमध्ये की आपल्याला ते फंक्शन रेडी आउटपुट देतं. फक्त ते कसं वापरायचं तेवढं नीट माहिती पाहिजे. तर फंक्शन वापरायचं आहे आपल्याला, फॉर्म्युला किंवा फंक्शन वापरायचं असेल तर पहिल्यांदा त्या सेलमध्ये जाऊन आधी पहिल्यांदा इक्वल टू साईन प्रेस करायची, म्हणजे आपल्याला फंक्शन वापरता येतं, फंक्शन किंवा फॉर्म्युला. आता इथे PMT ऑलरेडी आलं आहे कारण पूर्वी मी ते वापरलं होतं. आपल्याला एखादा फॉर्म्युला जर का इथे इन्सर्ट करायचं असेल तर आपण इन्सर्ट या टॅबला जाऊन तिथे क्लिक करून जे काही इथे रिबन येते तिथे सुद्धा काय झालं, सॉरी, फॉर्म्युलाचं इन्सर्ट करू शकतो आपण इथे फॉर्म्युलाजमध्ये जाऊन इन्सर्ट फंक्शन करावं लागतं आपल्याला. तर आता PMT हे फंक्शन इथे वेगवेगळे कॅटेगरीज दिल्या आहेत फंक्शन्सच्या. फायनान्शियल, लॉजिकल किंवा रिसेंटली यूज्ड पण आहे. फायनान्शियल आहे, लॉजिकल आहे, टेक्स्ट, डेट अँड टाईम, लुकअप अँड रेफरन्स, मॅथमॅटिकल अँड ट्रिग्नोमेट्रिकल किंवा मोर मिसलेनियस फंक्शन्स अशी. तर PMT किंवा पेमेंट फंक्शन हे फायनान्शियल फंक्शनमध्ये येतं. तर इथे जर का आपण क्लिक केलं आणि आपण खाली बघितलं, खाली जाऊन, तर ते अल्फाबेटिकली ऑर्डर्ड असतं. इथे बघा PMT फंक्शन दिसते, तर PMT इथे आलं. आता ते PMT आपण क्लिक केलं की आपल्याला इथं हा डायलॉग बॉक्स समोर लगेच पॉप होतो आणि तो आपल्याला सगळी माहिती विचारतो की तुम्हाला जे EMI कॅल्क्युलेट करायचं आहे तर त्याच्यासाठी त्याला 3 बेसिक गोष्टी माहिती असाव्या लागतात. एकतर तुम्ही कितीचं लोन घेतलेलं आहे, इंटरेस्ट रेट किती आहे आणि किती वर्षांसाठी घेतलेलं आहे. म्हणजे थोडक्यात नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स किती आहेत, किती वर्षांसाठी म्हणण्यापेक्षा किती इन्स्टॉलमेंट्स तुम्हाला द्यायचे आहेत. तर ही माहिती दिली की तो EMI आपल्याला कॅल्क्युलेट करून देऊ शकतो. तर हे पहिले जे 3 दिसतं तुम्हाला, रेट, नंबर आणि प्रिन्सिपल अमाऊंट. ओके, प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणजेच प्रिन्सिपल अमाऊंट. ओके, तो हे जे NPER जे म्हटलं आहे ते म्हणजे नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स आहेत आणि रेट जो आहे तो रेट ऑफ इंटरेस्ट. तर आता इथे रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो इथे आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिलं आहे. तर इथे आपण चुकूनही तुम्ही 3 दाबू नका. एक तर मी 2 गोष्टींसाठी तुम्हाला आधी 2 वॉर्निंग्स देतो. एक तर रेट ऑफ इंटरेस्ट हा वार्षिक आहे, ॲन्युअल आहे आणि आपल्याला महिन्याचा पेमेंट जे आहे, महिन्याचं जे रीपेमेंट आपण करणार आहोत कर्जासाठी ते महिन्याचं कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथे आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते. आपल्याला महिन्यालाचं कॅल्क्युलेशन करायचं असल्यामुळे इंटरेस्ट रेट आणि किती वर्षांसाठी ते द्यायचं आहे ते इथे तेही वर्षात दिलेले 6, हे दोन्ही गोष्टी महिन्यांमध्ये कॅल्क्युलेट करून घ्यायला लागतं. इंटरेस्ट रेट हा जर का 3% असेल आणि तो जर वर्षाचा असेल तर तो महिन्यासाठी 3/12 एवढाच असतो. म्हणजे तो 3% त्याचं जे कर्ज जे आहे जे घेतलेलं ते वर्षाला 3% वाढतं. म्हणजेच ते महिन्याचा पुरता विचार केला तर ते 3/12, कारण एका वर्षात 12 महिने असतात म्हणजे तो ते 3/12 इतक्यानेच वाढतं. त्याच्यामुळे महिन्याचा जो त्याचा इन्क्रीज आहे कर्जावर जे वाढणारं जे व्याज आहे ते 3/12 एवढंच असेल. त्याच्यामुळे इथे आपण महिन्याचा विचार करणार आहोत कारण की आपल्याला मंथली पेमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ते 3/12 असलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. तर मग मी इथे 3/12 लिहावं का, हा पहिला भाग आहे. ह्याच्यावर आपण पुन्हा एकदा विचार करू, पण ॲक्च्युली ते 3/12 येणार नाही ते. आणि दुसरी गोष्ट, इथे नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स द्यायची आहे. आपण 6 वर्ष ते पेमेंट करणार आहोत, 6 वर्ष करत राहणार आहोत. त्याच्यामध्ये महिने किती येतात 6 वर्षात, 12 × 6 म्हणजे 1272, म्हणजे 72 इन्स्टॉलमेंट्स आपल्याला द्यायची आहे. ऑल राईट, ओके, फाईन. आता लिहायची इथे PEC प्रिन्सिपल अमाऊंट, 20,000चं कर्ज उचललं. ऑल राईट, तर त्या हिशेबाने आता आपण जर ओके केलं तर 5,000 एवढं पर मंथ
पेमेंट आपल्याला द्यावं लागेल असा त्याचा अर्थ होतो. आणि हे लाल रंगामध्ये आलं आहे. लाल रंगामध्ये आलं याचा अर्थ असा की ही आउट गोईंग अमाऊंट आहे. आउट गोईंग अमाऊंट असेल तर ती लाल रंगात येते. ती आपल्याला जर लाल रंगात नको असेल तर इथे तुम्हाला दिसेल, इथं हा सेल जो आहे तिथे त्याचं जे डिस्क्रिप्शन बार आहे तिथे निगेटिव्ह करून घ्यायचं. निगेटिव्ह करून घेतलं तर ती काळ्या रंगात येईल. ओके, तर आपल्याला ती काळ्या रंगात हवी आहे कारण की ती इनकमिंग आहे की आउटगोईंग आहे याच्याबद्दल आत्ता आपल्याला त्याच्याबद्दल त्यात पडायचं नाही आहे. आपल्याला प्युअरली तेवढी अमाऊंट फक्त हवी. आता बघा, हा मंथली पेमेंट आहे 5,000चं. आपल्याला ते पहिल्या शीटमध्ये घेऊन जायचं आहे आणि आपल्याला त्याचं ॲन्युअलमध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं. म्हणजे काय, तर आधी आपण इथे येणार, इथे इक्वल टू म्हणणार, जसं यावेळेला जसं केलं होतं तसंच इथे इथे इक्वल टू म्हणणार. मग इथे येणार, ही व्हॅल्यू सिलेक्ट करणार आणि एंटर केलं तर 5,000 येतील. पण 5,000 हे महिन्याचं पेमेंट आहे, बरोबर. आपण आत्तापर्यंत जे कॅल्क्युलेट केलं त्याच्याप्रमाणे ते महिन्याचं पेमेंट आहे. आपल्याला वर्षाचं काढायचं आहे. म्हणजे आपण इथे आलो, इथे आपल्याला त्याचं डिस्क्रिप्शन मिळालं की लोन पेमेंट या इथे जर का ते थोडंसं विचित्र दिसेल थोडंसं, पण त्याचा अर्थ असा आहे की लोन पेमेंट या एक्सेल शीटमधनं घेतलेल्या आणि B5 या सेलमध्ये असलेली जी व्हॅल्यू आहे ती ही आहे असा त्याचा अर्थ होतो. ओके, दिस व्हॅल्यू इज टेकन फ्रॉम लोन पेमेंट अँड दॅट अकर्स इन दी सेल B5. ह्याला आपल्याला आता हा मंथली असल्यामुळे याला 12ने मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. ओके, 60,000. आता इथे बघा, तुम्हाला ताबडतोब लक्षात येईल की हे काहीतरी विचित्र घडले. इन्कम आहे 33,000 आणि कार पेमेंट जे वर्षाचं आहे ते 60,000 आहे. म्हणजे काहीतरी गडबड झालेली आहे. म्हणजे आपलं इथलं जे 5,000चं जे उत्तर आहे मुळात ते चुकलेलं असलं पाहिजे. काय चुकलं आहे सांगतो, हे मी डिलीट करतो. पुन्हा एकदा इथे आपण PMTF फंक्शन वापरू, पेमेंट कॅल्क्युलेट पुन्हा नव्याने करू. काय चुकलं तर आपण इथे जो बाकीचं काही चुकलं नव्हतं कारण की आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू 20,000 तशी बरोबर टाकली होती. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स जी होती ती 6 वर्षांमध्ये आपल्याला 72 इन्स्टॉलमेंट्स भरायची आहेत, ते आपण 72 बरोबर टाकलं होतं. इथे 72 होतं. प्रिन्सिपल अमाऊंट जी होती ती 20,000 होती, दॅट इज ऑल्सो ओके. रेट चुकला होता, तो काय टाकला होता 3/12 हे टाकलं होतं, विच वॉज ओके. पण ते नुसतं 3 नाही आहे, ते 3% आहे नाही का. तर ते 3% असल्यामुळे आपण एक काम करूयात. तुम्ही जर का इथे क्लिक केलं तर तो इथली व्हॅल्यू घे B3 आणि ती तुम्हाला दिसेल 0.03 आहे. ती 0.03 एवढ्यासाठी आहे की 3%चा अर्थ 3/100 असा होतो. आणि जेव्हा एखादी गोष्ट पर्सेंटमध्ये असते तेव्हा ती ॲक्च्युली 3/100 अशी असते. तर आता याला आपण विशल डिवायडेड बाय 12 आणि मग ओके करूयात. याला आपण 12ने का डिवाइड केलं, मागच्या वेळेला मी एक्सप्लेन केलं होतं की थोड्या वेळापूर्वी तसं, की तो मंथली आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. मंथली इंटरेस्ट रेट जो आहे तो 12ने डिवाइड केल्यानंतर मिळेल, म्हणून ओके. आता हे एक रिझनेबल उत्तर आलं आहे. मगाशी 5,000 होतं, आता 303 आलं आहे, 304. ओके, आणि रेडमधलं नको आहे म्हणून पुन्हा एकदा इथे याचं जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं, निगेटिव्ह करायचं, एंटर करायचं आणि आता आपल्याला 303 ही व्हॅल्यू मिळाली. आता ही रिझनेबल व्हॅल्यू आहे. इथे बघा, आपण फॉर्म्युला ऑलरेडी इथे ॲड करून ठेवलेला होता. लोन पेमेंट्स या शीटमधली जी B5 व्हॅल्यू आहे तिला 12ने मल्टिप्लाय करायचं, हे आपण ऑलरेडी इथे टाकून ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे जशी आपण इथली व्हॅल्यू बदलली तशी त्यांनी आपोआपच इथली व्हॅल्यूसुद्धा बदलून टाकली आणि आता ती मगाशी जी 60,000 आली होती, 5,000 मल्टिप्लाइड बाय 12, ती आता 3,646 अशी एक चांगली रिजनेबल व्हॅल्यू आली. ओके, म्हणजे कार पेमेंटवरची जी EMI आहे त्याच्यामुळे जो वार्षिक खर्च जो होतो तो 3,646 एवढा आहे.
आता घरावरचा खर्च कॅल्क्युलेट करूयात, घराच्या ह्याच्यावरचा, घराच्या EMI वरचा जो वार्षिक. आता इथे बघा, घराची किंमत 1,65,000 आहे आणि डाऊन पेमेंट नावाची एक गोष्ट असते. म्हणजे जर का तुम्हाला एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर त्याच्यावरचं काही पेमेंट हे आधी द्यावं लागतं आणि ते पेमेंट दिल्यानंतर उरलेल्या पेमेंटवर आपल्याला लोन मिळतं. तर त्याचा अर्थ असा की आता इथे संपूर्ण 1,65,000चं आपण लोन घेणार नाही आहोत. काही टक्के त्या एकूण अमाऊंटचे आपण डाऊन पेमेंट करणार आहोत आणि उरलेल्या अमाऊंटवर लोन घेणार आहोत. ओके, तर हे डाऊन पेमेंट अमाऊंट कशी काढणार? पुन्हा एकदा आपण फॉर्म्युला वापरू शकतो, कारण याच्या 20% हे कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. तर पुन्हा एकदा आपण इथे इक्वल टू साईन देऊ. काय करायचं आपल्याला? टक्केवारी काढताना धिस मल्टिप्लाइड बाय धिस केलं तर टक्केवारी आपल्याला मिळेल. आता आपल्याला प्रत्यक्ष ती व्हॅल्यू एंटर करायची गरज नाही. मागे मी सांगितलं होतं की नुसतं आपण इथे क्लिक केलं की B9 येतं. B9 म्हणजे द व्हॅल्यू इन दी सेल B9 मल्टिप्लाइड बाय 20% म्हणजे दिस व्हॅल्यू B10 इक्वल टू 33,000 ही व्हॅल्यू आली. म्हणजे 1,65,000चे 20% म्हणजे 33,000 होतात. ओके, म्हणजे हे डाऊन पेमेंटची अमाऊंट आहे आणि उरलेलं जे अमाऊंट आहे त्याच्यावर आपण तितक्या अमाऊंटचं आपण लोन घेणार आहोत. ती झाली लोन अमाऊंट. आता ती कशी काढणार? तर ही झाली घराची किंमत, त्यातली 33,000 जे आहेत ते आपण दिले ज्याच्याकडनं आपण घर विकत घेणार त्याला, आणि उरलेल्याचं लोन करणं. उरलेल्याचं लोन म्हणजे काय? तर इक्वल टू पुन्हा एकदा हे मायनस हे, याच्यामधला जो डिफरन्स आहे तितक्याचं आपण लोन घेणार. पुन्हा एकदा आपण फॉर्म्युला वापरू. कोणतंही कॅल्क्युलेशन मॅन्युअली करायची गरज नाही, सगळीकडे फॉर्म्युला वापरायचा. B9 ही व्हॅल्यू मायनस B11 मधली व्हॅल्यू म्हणजे 33,000. हे झालं लोनची अमाऊंट 1,32,000. आता ही लोनची अमाऊंट आपल्याला मिळाली, म्हणजे आपण इतका 1,32,000चं लोन घेणार आणि त्याचा EMI आपल्याला काढायचा आहे. हे लोन आपण आता इथे सांगितल्याप्रमाणे 30 वर्षांसाठी घेतलं आहे. ओके, आणि त्याचा ॲन्युअल इंटरेस्ट रेट आहे तो 5% इतका आहे. आता आपण पुन्हा एकदा पेमेंट म्हणजे PMT फंक्शन वापरून आपण EMI कॅल्क्युलेट करूया. इक्वल टू, मग इथे आहेच PMT अवेलेबल, कारण ते बरेचदा वापरलं गेलं म्हणून ते लगेच तसं इकडे शो करतं PMT. आता रेट ऑफ इंटरेस्ट काय? 5%. आता मी इथे 5% तर 0.05 टाईप पण करू शकतो किंवा नुसतं इथं क्लिक करू शकतो. इथं आलं बघा 0.05. पण आपल्याला नुसतं तेवढंच उपयोगाचं नाही, आपल्याला त्याला 12ने डिव्हाइड करायचं आहे, कारण की हा ॲन्युअल इंटरेस्ट रेट आहे, वर्षाचा आहे, आपल्याला महिन्याचा हवं आहे, म्हणून डिवायडेड बाय 12. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स किती? आपल्याला हा 30 वर्षांसाठीचं म्हणून लोन घ्यायचं आहे. 30 वर्षांमध्ये एका वर्षात 12 महिने म्हणजे 30 वर्षामध्ये 30 गुणिले 12 इतके महिने येतात, म्हणजे तितकी इन्स्टॉलमेंट्स. सर 30 त्याला इथं पुन्हा मी इथं क्लिक केलं B14 मल्टिप्लाइड बाय 12, तर 360 हे उत्तर आलं. आणि प्रिन्सिपल अमाऊंट काय आहे? तर 1,32,000. पुन्हा इथे टाईप करायची गरज नाही, जस्ट क्लिक करा इथे, तर इथे 1,32,000 आपोआपच येईल, मला दिसत असेल. ओके, ह्याचं उत्तर आलं मंथली पेमेंट 708 रुपये. पुन्हा याला ते रेडमध्ये आलं आहे, तर आपल्याला ते नको आहे रेड म्हणून निगेटिव्ह करून घ्यायचं. निगेटिव्ह केलं की त्या आउट गोईंग आहे म्हणून रेड कलरमध्ये येतं, लाल रंगात येतं. निगेटिव्ह केलं की ते पुन्हा काळ्या रंगात येईल. सो वी शॅल गेट दी ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. आता पुन्हा एकदा बजेट समरी, हे जे ओरिजिनल आपलं पहिलं शीट आहे तिकडे जाऊयात. इथे आपल्याला घरावरचं जे पेमेंट आहे EMI आहे त्याच्यामुळे वर्षाचा खर्च किती होतो तो काढायचा आहे. पुन्हा एकदा आपण फॉर्म्युला वापरू, इक्वल टू साईन. या शीटमध्ये ह्या लोन पेमेंट्समधनं ही जी व्हॅल्यू आहे ती इकडनं तिकडे एक्सपोर्ट करूयात. म्हणजे तिकडे इक्वल टू साईन आपण ऑलरेडी दिलेली आहे. इथे जर का क्लिक केलं आणि एंटर दाबलं तर ही व्हॅल्यू इथे येते.
ओके, ते त्याने ती ॲप्रॉक्सिमेट करून घेतली. ओके, मला असं वाटतं फाईन, नो प्रॉब्लेम. आता इथे आपल्याला आला आहे तो मंथली पेमेंट आलं आहे आणि आपल्याला ॲन्युअल हवं आहे, त्याच्यामुळे 12ने मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. हे झालं त्याचं वर्षाचा खर्च जो घराच्या EMIमुळे होणार. आता आपल्याला इथे मी अगदी सुरुवातीला मेन्शन केलं होतं की आपल्याला हे 3 बॉक्सेस फिल करायचे, ते आपण फिल केले बरोबर फंक्शन्स आणि फॉर्म्युलाज वापरून. ओके, आता काय राहिलं आहे, टोटल स्पेंड. हा झाला एकूण खर्च, हा बेसिक खर्च घराचा, घरगुती खर्च, आणि हे दोन जे आहेत ते कर्जांमुळे, घेतलेल्या कर्जांमुळे होणारे EMIचे खर्च. या तिन्हीची बेरीज केली तर आपल्याला एकूण खर्च मिळेल. आता पुन्हा एकदा काय करू शकतो आपण, तीनची बेरीज करायची म्हणजे इक्वल टू साईन फॉर्म्युला वापरू शकतो. इक्वल टू साईन दिला तर फॉर्म्युलामध्ये आपण हा आहे बी कॉलम आहे आणि हे रोज जे आहेत ते 4, 5 आणि 6 आहेत, म्हणजे B4 + B5 + B6 करू शकतो, किंवा सम असं वापरून डबल क्लिक करायचं ना, सिंगल क्लिकने येणार नाही, याला सिलेक्ट करू शकतो त्या 3 की आपल्याला ह्याचं एकूण जो एक्सपेंडिचर आहे तो मिळेल. आणि आता काढायचा आहे तो सेविंग. सेविंगला काय करणार आपण, सेविंग म्हणजे काय तर इन्कम जे आहे त्यातनं खर्च वजा गेला ती जे उरतं ते सेविंग्ज आहेत, रिमेनिंग. म्हणजेच हे आहे इन्कम आणि हा आहे खर्च वर्षाचा. तर वर्षाचं सेविंग किती, तर पुन्हा एकदा फॉर्म्युला वापरा, मॅन्युअली काही करायची गरज नाही. त्याच्यासाठीच आजचं हे प्रॅक्टिकल किंवा आजचं हे डेमो किंवा हा व्हिडिओ दाखवतो की फॉर्म्युला कसे वापरायचं. इक्वल टू साईन आपल्याला काय हवं आहे, या सेलमधली व्हॅल्यू मायनस या सेलमधली व्हॅल्यू म्हणजे सेविंग. तर 3726 एवढं सेविंग आहे. ओके, आता पुन्हा एकदा आपण आता हे टेबल पण आपण पूर्ण केलं, आपण सेव्ह करून घेऊ पुन्हा एकदा, इथे जाऊन सेव्ह. ओके, तर ऑल राईट. तर इथे एकदा मी सांगतो, इथं पुन्हा एकदा आपल्याला एक कॉलम दिसतोय पर्सेंट ऑफ इन्कम. तर मी तुमच्यावर तो सोपं होतो, तुम्ही होमवर्क म्हणून तो घ्या, कारण की पर्सेंटेज ऑफ समथिंग कसं कम्प्यूट करायचं हे मी इथे बजेट डिटेलमध्ये आपण हे जे काढलं सी कॉलम जो फिल केला तो त्यावेळेला एक्सप्लेन केलं, तीच प्रोसेस इथेही करायची. 17,000 हे 33,000च्या तुलनेत किती आहेत, त्याचं किती % आहेत हे कॅल्क्युलेट करायचं. तसंच कार पेमेंट हे सुद्धा 33,000च्या किती % आहेत ते कम्प्यूट करायचं. ह्यातली प्रत्येक जी फिगर आहे ती कम्प्यूट करत, ठीक आहे आपण करूनच बघूयात. आता काय करायचं, इथे आपल्याला पुन्हा एकदा फॉर्म्युला तयार करायचा आहे. फॉर्म्युला काय आहे तर धिस डिवायडेड बाय, हे पर्सेंटेज ऑफ इन्कम आहे. म्हणजे इन्कम जर 33,000 असेल तर 17,124 ही अमाऊंट ही त्या 33,000च्या किती % आहे हे कॅल्क्युलेट करतो आहे आपण. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू डिवायडेड बाय ही व्हॅल्यू, आता याला पर्सेंट काढायचं असेल म्हणजे 100ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. पण जर ते ऑलरेडी पर्सेंट फॉर्मॅटमध्ये असेल, इथला सेल सेट केलेला असेल तर मला ते 100ने मल्टिप्लाय करायची गरज राहणार नाही. मी करून बघतो आणि एंटर करतो. ओके, सो आपल्याला इथे दिसते की हे पर्सेंटमध्ये आले, म्हणजे हे ऑलरेडी पर्सेंट फॉर्मॅटमध्ये आहे. ओके, सो याचा अर्थ असा की एक्सपेन्सेस जे आहेत, बेसिक एक्सपेन्सेस ते इन्कमच्या 52% आहेत. ऑल राईट. आता आपण जर का
इथे आलो आणि हा फॉर्म्युला तयार आहे असं गृहीत धरून स्ट्रेच केलं तर काय होईल, गडबड होईल. बघा इथे 233% आला, 344% आला, म्हणजे पर्सेंटेज हे 100पेक्षा जास्त होऊन गेले. काय गडबड झाली, गडबड पुन्हा हीच झाली की रिलेटिव्ह रेफरन्सिंग आणि ॲब्सोल्यूट रेफरन्सिंगमध्ये चूक झाली. आता इथे B4 डिवायडेड बाय B3 आहे. ओके, आपल्याला आता कार पेमेंटवरचा जो काही ही जी अमाऊंट आहे ती 33,000च्या किती पर्सेंट आहे हे कम्प्यूट करायचं असेल तर आपल्याला इथे जसं आपण B4 डिवायडेड बाय B3 केलं तसं इथे B5 डिवायडेड बाय B3 झालं पाहिजे. कारण ही B3 जे आहे ती आहे इन्कम आणि त्याच्या विथ रिस्पेक्ट टू इन्कम आपण सगळ्या पर्सेंटेज कम्प्यूट करतो आहोत. त्याच्यामुळे हे डिनॉमिनेटरमध्ये B3 कॉन्स्टंट राहायला पाहिजे. पण पुढे गेलं तर ते बदलत जातं, ते B4 मग B5 होत जातं. पण आपल्याला हे B3 जे आहे इथलं ते फिक्स ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आपण इथे फॉर्म्युलामध्ये बदल करू आणि आपण त्याला ॲब्सोल्यूट रेफरन्सिंग करू. म्हणजे काय तर 2 डॉलर साईन्स आपण टाकणार. एक डॉलर साईन कॉलमला इंडिकेट करणाऱ्या सिम्बॉलच्या आधी आणि दुसरा डॉलर साईन रोला इंडिकेट करणाऱ्या नंबरच्या आधी, म्हणजे $B $3. हे झालं इथली व्हॅल्यू. ओके, आता ही आली 52%, ती काही बदलणार नाही आहे. आणि आता आपण हे स्ट्रेच करू खालपर्यंत. आता बघा, दिस नाव इज रिझनेबल. आता इथे तुम्ही जर कुठेही जाऊन बघितलं तर इथे B6 आहे, बरोबर. ही व्हॅल्यू B6 मधली घेतली त्यांनी, पण डिनॉमिनेटर B3 ठेवलं. तर अशा प्रकारे तर इथे तुम्हाला दिसेल की 89% 89% जे इन्कम आहे त्याच्यामधलं 89% हे एक्सपेंडिचर आहे आणि 11% हे सेव्हिंग आहे. त्याचं जे काही मॉरल ऑफ द स्टोरी आपण म्हणूयात, जिस्ट. तर अशा प्रकारे हे झालं म्हणजे बजेट. ज्या एखाद्या व्यक्तीचं ज्याचे इन्कम 33,000 आहे आणि ज्याचे खर्च हे अशा प्रकारचे आहेत. तर मला असं वाटतं की आज या व्हिडिओमध्ये आता पुष्कळ झालं आणि आता थांबतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही गोष्टी बघणार आहोत.